युवी ये ये युवी, अरे युवी इथे इथे कोणीच नाहीये. म्हणजे केदार उठलाच नाहीये. आणि उठला असताना तर इथे आवरत असता तो आता. कसा उठेल? अरे एवढं झोपेचं औषध टाकलं काही फरक पडत नाही का? तो काय त्याचा बाप पण नाही उठणार आता. ते तुझे पण बाबा आहेत. गुड मॉर्निंग. चहा चहा केदारसाठी ना. जा दे त्याला. काय आळशी नवरा आहे ग तुझा. एवढा सकाळी कामावर जायचंय पण लक्षातच नाही. झोपलाय. जा जा उठा. अगं युवराज भाऊजींसाठी आहे चहा. त्यांचा पण पहिला दिवस आहे ना आज ऑफिसचा. युवराज भाऊजी घ्या, मस्त फ्रेश वाटेल तुम्हाला. छान आल्याचा आणि वेलचीचा चहा आहे. ए मी फ्रेशच असतो नेहमी. हा असलं आलं वेलचीचा चहा ना तुझ्या नवऱ्याला करून दे. तो झोपलाय बघ अजून. अरे गरीब रे, यांना फुकट मिळालं ना त्याची किंमत नसते. काय कोणाला कशाची किंमत नाहीये? तुमच्या मुलाला वेळेची किंमत नाही आहे तेच सांगत होतो आता. तर एकदा माझ्याकडे बघा. एवढ्या लवकर उठलायस तू? 5:30 उठलोय. मस्त व्यायाम केला. आज पहिला दिवस आहे ऑफिसचा. मी पण जबाबदार आहे ना. हो? आता तुम्हाला माझं कौतुक नसतं ती गोष्ट वेगळी. आणि मला तुझं कौतुक करायला खूप आवडेल रे. फक्त तशी एकदा संधी तर दे. या बाबा. बरं काय तारिणी, केदार उठला का? हो. हं? आवरलं का त्याचं? त्याचं कसलं आवडतंय. तो तर आता गाजरचा हलवा. अरे तो काय तो तर अजून मस्त पैकी पाय वर करून झोपला असेल. नाही, तो तर केव्हाच निघाला. निघाला. निघाला म्हणजे कुठे निघाला. अगं ऑफिसला. अजून कुठे? ऑफिसला तो गेला म्हणजे तो लवकर उठला. त्याला सवय आहे लवकर उठायची. तो आतापर्यंत पोचलाही असेल. खरं तर तुम्हीच आज जास्त वेळ झोपलात का? पोहेत नाश्त्याला चालतील ना? का कालचा हलवा देऊ गरम करून? उठ 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 युवी उठ. काय करतेस का? काय त्याला नाश्ता करू का? अगं द्या पप्पा, तो बाहेर करेल नाश्ता. बाहेर कर हा नाश्ता. आणि ऐक लवकर पोचायचं काय तुला. करू लवकर पोहोचून? तिकडे काय हजेरी लावायला जाऊ? काम तर मीच करणार आहे ना नंतर जाऊन. युवी तुला कळत कसं नाहीये. त्या तारिणीने सगळा घोळ घालून ठेवलाय. आणि केदारने तो हलवा खाल्लाच नाहीये. म्हणजे तारिणीने नाही तू केलायस. जर केदारने तो हलवा खाल्ला नाही तर खाल्ला कोणी? मम्मा मम्मा उठ. मम्मा मम्मा उठ ना. मम्मा व्हॉट्स रॉंग विथ यू. तू कधीपासून एवढी घोरायला लागलीस ग? मम्मा युवी युवी सॉरी ना. अरे ती तारिणी त्या वाट्या फिरवत होती ना तेव्हा मला वाटलं ती वाटी केदारकडे गेली. शांत बस ग. तोंडाच्या वाफा असतात नुसत्या. शांत बस जरा. प्रत्येक प्लॅनची वाट लावून टाकतेस आणि नेहमी. ओ रिअली. आणि तुझ्या त्या दागिन्यांच्या प्लॅनचं काय झालं? काय बोललीस? सॉरी सॉरी. ऐक ना, आता पुढे काय करायचं? काय नाही, फक्त शांत राहा जरा आता. शांत राह. युवी शांत बसून कसं चालेल. तो केदार चाललाय कासवासारखा शांतपणे पुढे पुढे. आणि तू बसून राहा सशासारखा. गाढवासारखं बोलणं बंद कर आधी. युवराज खांडेकर आहे मी, कोणाच्या भरोशावर नसतो. आणि तुझ्यासारख्याच्या तर नाहीच नाही. बॅकअप प्लॅन रेडी असतो माझा. म्हणजे ये सांगतो प्लॅन कशाला म्हणतात त्या. काय बाईक आहे. कोणाची आहे? केदारची. केदार बाईक घेऊन नाही गेला किती प्रयत्न केला असताना तरी घेऊन जाऊ शकला नसता. का? हो, हा प्लॅन आहे तुझा. कळलं? युवी पण तो रिक्षा नाही जाऊ शकतो. आत्ता ऑफिस अवर्स आहेत. कुठे मिळणार आहे रिक्षा टॅक्सी? हा, बस. बेलसरे बेलसरे दाखवली बौद्धिक पातळी. अरे आपण कुठे राहतो? इथे प्रत्येकाकडे 4-4, 5-5 कार्स आहेत. बस स्टॉप किती लांब आहे माहितीये का इथून? आणि मिळाली जरी बस तरी चढायला मिळणार आहे त्याला. युवी तू किती हुशार आहेस. यू आर सो स्मार्ट. ते तर मी आहेच. जरा संगत गुण घ्या, नाहीतर आहे मध्यरात्री उठवून हे बोट निवड ते बोट निवड
सुधार जरा. मला टेन्शन आलं होतं ना, पण आता तुझा हा प्लॅन ऐकून ना माझं सगळं टेन्शन गेलंय. मला आता खात्री आहे की चॅनलचा नवीन CEO तूच होणार. ते तर होणारच आहे. पण तो केदार नावाचा काटा तो फक्त बाजूला झाला पाहिजे. होणार होणार. आधी इंटर्न, मग ज्युनियर असिस्टंट, मग सिनियर असिस्टंट, मग टीम लीडर आणि मग मग तू काय मूड खराब करायचा कोर्स करून ठेवलायस काय ग? नाही आपल्याला नाही कळत त्यातलं कशाला बोलायचं. युवी गप. ऐक अगं चुप ना, जाऊ दे ना गप्पा आता. बाय बाय. सी यू. बाबा हा, झालं फिरून? हो अगदी योग्य वेळेत आलाय तुम्ही. तुमच्या गोळ्यांची वेळच झालीये. बर. तारिणी, थँक्यू बाळा. थँक्यू. छान. आता मी तुम्हाला वेळच्या वेळी गोळ्या देते म्हणून तुम्ही मला थँक्यू म्हणणार आहात का? आता काही वेळाने आभार व्यक्त कराल आणि नंतर असंही म्हणाल की तुझे खूप उपकार झाले जे मी आयुष्यभर नाही विसरणार. नाही नाही नाही, अगं त्यासाठी नाही म्हणालो मी. तू केदारला एमएनएन मध्ये सहभाग घेण्यासाठी तयार केलंस ना, म्हणून म्हण. आणि मला माहिती आहे तो आधी तयार नसणार, पण तू त्याची समजूत काढली असणार म्हणून तयार झालाय तो. नाही बाबा, पण हा निर्णय त्याचा त्यानेच घेतला बाबा. म्हणजे कौशिकी मॅडम जे म्हणत होत्या ते मला पटलं होतं. म्हणजे आता त्यांच्या एकटीवर खूप भार होतोय ना. केदार जर तिकडे गेला तर त्यांना मदतच होईल केदारची. म्हणून मी त्याला थोडंसं समजवलं, बाकी काही नाही. तरी काही असलं तरी तुझ्या पद्धतीने त्याची समजूत काढली असणार. तुझ्यासारखा समजूत काढणारा महत्वाचा ना. आणि मला चांगलंच माहिती आहे तो तुझं म्हणणं कधी टाळू शकत नाही. बस आता आमच्या दोघांमधल्या नात्यातला दुरावा देखील असाच तू मिटवशील माझी खात्री आहे. त्याच्या वागण्याचा तुम्हाला खूप त्रास होतोय ना बाबा. पण मी एक सांगू का, त्याच्या मनावरची जखम खूप खोल आहे. कोणाच्या तरी समजावण्याने तो शांत होणार नाहीये. नाही नाही, कळतंय मला. आणि त्यात त्यालाही दोष देण्यात काय अर्थ नाही आहे. काय करू ग मी, मलाच ना आता खूप हतबल झाल्यासारखं वाटतं ग. मी किती पोटतिडकीने मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तू समजूनच घेत नाही. म्हणजे खोटंच वाटतं त्याला माझं म्हणणं. काय करू मी? त्याच्या मनातले गैरसमज जर दूर करायचे असतील ना, तर एकच मार्ग आहे. कोणता? पुरावा.